गावाकडे ना रानातलं सगळं छान ताजं-ताजं भाजीपाला आणायचा आणि मस्त काय काय बनवायचं. लसूण बघा आपला केवढा सुंदर झालेला आहे. इकडे करडईला फुलं लागलेली आहेत. तिकडे ज्वारी आपली केवढी सुंदर आहे. मका पण खूप छान आहे. आणि एवढे सारे मी पिकलेले टोमॅटो काढलेत. तर आपल्याला कच्च्या टोमॅटोचा मी ठेसा बनवणार आहे. तो कसा ते तुम्हाला पुढे दाखवते. चला, त्यातलीच थोडीशी काय केलं, कच्चे टोमॅटो जे आहेत ना ती 2-3 घेतली. हिरवी मिरची काय केलं, तव्यामध्ये भाजून घेतलेली आहे. लसणाचा एक मोठा असा कांदा घेतलेला आहे. तर आता काय करते, हे 3 टोमॅटो मी हे करणार आहे, धुवून चिरून घेणार आहे. तर अजून बघा तुम्हाला एक गंमत दाखवते. झाडाची एवढी रामफळं मी टोमॅटो आणायला गेले तोपर्यंत गणेशने आणि त्याच्या पप्पाने एवढी रामफळं काढलेली होती. तर आता ही अशीच पिकायला ठेवायची. मग नंतर पिकवून झाले की त्याची ही मागची लाकडं काढायची. ही लाकडं काढायला गेलं ना मागची, की काय होतं ते मग पिकायला ठेवलं की खराब होतात. मग त्याला जरा जवळून कात्रीने कट करावं लागतं. पण आपल्याकडे काही तेवढी कात्री नाही आहे. म्हणून काय केलं आम्ही, तशीच ठेवलेत. आता कपड्यामध्ये गुंडाळून पिकायला ठेवते. एवढी गोड मस्त अशी गावाकडची रामफळे. खरी गावाकडची मजा ही आहे बघा, की मस्त रानातनं काय ना काय खायला भेटत असतं. रानातली फळं ती पण अजून ताजी, न फवारा मारलेली अशी सुंदर फळं, मोठी मोठी रामफळं आहेत. तर कोणाकोणाला रामफळ आवडतं कमेंट्समध्ये नक्की सांगा. आमच्या बाजूनी रामफळ, सीताफळ, जांभळाचं, आता चिकूचं मी एक नवीन झाड लावणार आहे. तर लसूण काय केला, असा खुडून घेतला आहे. टॅमॅटो असं चिरून घेतलेला आहे. आमच्या ह्यांना खायचा होता हिरव्या टोमॅटोचा ठेसा. तर ह्याच्यामध्ये तेल घातले, तव्यामध्ये तेल घातले. तव्यात बनवणार आहे मी हा ठेसा. मिरची भाजून काय केलेली आहे, ती थोडीशी खलबत्त्यामध्ये कुटून घेतली. तर आता मी काय केलं, तव्यामध्ये थोडं जिरं असेल तर जिरं टाका. माझ्याकडे आता जिरं संपलेलं आहे, म्हणून मी काय केलं, खुडलेला लसूण काय केला, ह्याच्यामध्ये तेलामध्ये घातलेला आहे. आणि ज्या आपल्या ठेसलेल्या मिरच्या होत्या त्या तेलामध्ये छान परतून घेतल्या. आणि मग मस्त घातलं जे टॅमॅटो चिरलेलं होतं. टॅमॅटो थोडंसं बारीकच चिरलं म्हणजे लवकर काय होतं त्याच्यामध्ये मिक्स होतं. तर आता काय करायचं, ताट झाकून ठेवायचं आणि नंतर मग मस्त घालायचं मोठं असं शेंगदाण्याचं कूट. आमच्याकडे ना जास्त भाजीला शेंगदाण्याचं कूट वापरतात. तर चला, आता खलबत्त्यात काय करते, आबडधोबड मस्त असं शेंगदाणे कुटून घेते. ह्या खलबत्त्याची तुम्हाला एक गंमत सांगते. माझा भाचा काल आलेला होता आणि एक दिवशी मी काय झालं, मुलीचा व्हिडिओ कॉल आला होता, त्यावेळेस इलायची कुटत होते खलबत्त्यात. त्याला तो खलबत्ता खूप आवडला. त्या व्हिडिओ कॉलवर बघत होता, मी कुटत होते आणि बोलत होते. तर मला विचारत होता तू काय करते. तर माझी मुलगी म्हणली आत्या हे करते, इलायची कुटते. तर आल्यावर त्या खलबत्त्यासोबत तो खेळून खेळून गेला. जाताना त्याची इच्छा होती की तो खलबत्ता घेऊन जायची. तर चला, आता आपली पुढची काय केली मी तयारी. तर खलबत्त्यात जे कुटलेलं शेंगदाण्याचं कूट होतं ते मस्त असं त्या ठेच्यामध्ये घातलं आणि छान एकत्र बारीक करून ते टॅमॅटो तव्यामध्ये घेतलेलं आहे. तर मग तुम्ही अशी हिरव्या टॅमॅटोचा ठेसा म्हणा किंवा हिरव्या टॅमॅटोची चटणी म्हणा, तुम्हाला अशी आवडते का, तुम्ही बनवली आहे का, नक्की मला कमेंट्समध्ये सांगा. चला मग भेटूया पुढच्या एका छान नवीन व्हिडिओमध्ये.